तुकाराम मुंढे हे नाव ऐकलं की आठवते धडक कारवाई। पण यावेळी मुंढे कारवाई करणार नाहीयेत, तर ते स्वतः निशाण्यावर आलेत आणि आरोप बाहेरच्यांनी केलेले नाहीयेत, तर त्यांच्या स्वतःच्या विभागातील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच आरोप केले। नेमकं काय प्रकरण जाणून घेऊया। तुकाराम मुंढे हे नाव घेतलं की अनेकांच्या डोळ्यासमोर एक कडक अधिकारी उभा राहतो। नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करायची, दबावाला बळी पडायचं नाही आणि कामात कोणतीही तडजोड नाही अशी त्यांची प्रतिमा आहे। एफडीएचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात अनेक धडक कारवाया केल्या। जंक फूड, हॉटेल्स, कॅन्टीन, अन्न सुरक्षा या सगळ्या विषयांवर त्यांनी कठोर भूमिका घेतली। पण आता पहिल्यांदाच प्रश्न बाहेरच्या लोकांनी नाही, तर त्यांच्या स्वतःच्या विभागातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेत। छत्रपती संभाजीनगरमधील राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात लेखी तक्रार केली आहे। ही तक्रार थेट अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे पाठवण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही केवळ एक तक्रार नाहीये, तर 15 जुलैला दिलेल्या निवेदनावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्या देखील आहेत। मग नेमका वाद कशावरून आहे? सर्वात मोठा आक्षेप म्हणजे प्रयोगशाळेत अचानक 2 शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय। कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की 2 शिफ्ट सुरू करण्यात आल्या, पण त्यासाठी आवश्यक तेवढं मनुष्यबळच उपलब्ध नाहीये। आधीच अनेक पदं रिक्त आहेत आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडतोय। इतकंच नाही, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करावं लागत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील काम करण्याचे आदेश दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं तक्रारीत म्हटलंय। पण हा वाद फक्त कामाच्या वेळेपुरता मर्यादित नाहीये। कर्मचाऱ्यांचा दावा आहे की वाढलेल्या कामाच्या तुलनेत अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्य किंवा आवश्यक संसाधनं दिलीच गेलेली नाहीये। त्यामुळे अन्न, औषध आणि सौंदर्य प्रसाधनांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा करण्यासाठी घाई केली जाते आणि या घाईचा थेट परिणाम तपासणीच्या गुणवत्तेवर होऊ शकतो, अशी त्यांची भीती आहे। कारण प्रयोगशाळेतील प्रत्येक नमुना तपासताना भारतीय औषध संहिता म्हणजेच आयपी, ब्रिटिश बीपी आणि यूएसपी सारख्या मानकांनुसार सखोल तपासणी करावी लागते। त्यासाठी ठराविक वेळ लागतो। कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की एका विश्लेषकाकडून एका महिन्यात जितके नमुने तपासता येऊ शकतात त्यापेक्षा जास्त नमुने तपासण्याचा दबाव टाकला जातोय। म्हणूनच त्यांनी काही ठोस मागण्या केलेल्या आहेत। 2 शिफ्ट सुरू करण्यापूर्वी प्रयोगशाळेची क्षमता वाढवावी, आवश्यक उपकरणं आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं, पूर्वीची कार्यालयीन वेळ पुन्हा लागू करावी, 2 शिफ्टचा निर्णय मागे घ्यावा, अतिरिक्त कामासाठी योग्य भत्ते आणि सुविधा द्याव्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुणवत्तेशी तडजोड होईल इतक्या घाईनं नमुने निकाली काढू नये। दरम्यान तुकाराम मुंढेंना आणखी एक धक्का मुंबई उच्च न्यायालयाकडून देखील बसलेला आहे। एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत न्यायालयानं स्पष्ट शब्दात सांगितलंय की फक्त खासगी आस्थापनांवर कारवाई करून चालणार नाही, तर सरकारी कार्यालय, मंत्रालय, उच्च न्यायालय आणि मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांमधील कॅन्टीनचीही तपासणी करा। इतकंच नाही, नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा अन्न परवाना रद्द करण्याच्या प्रकरणात न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय की केवळ 1-2 झुरळं आढळली म्हणून थेट परवाना रद्द करणं योग्य आहे का, हा प्रश्न देखील विचारला। तसंच या सर्व तपासणीचा अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले। आता इथे एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे। तुकाराम मुंढे हे कडक अधिकारी म्हणून ओळखले जातात। त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी कठोर निर्णय घेतले आणि त्याच वेगानं त्यांची बदली देखील झाली। सोलापूरपासून नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, आरोग्य विभाग, दिव्यांग कल्याण आणि आता अन्न आणि औषध प्रशासन अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे। एफडीएचे आयुक्त म्हणून त्यांनी 25 मे 2026 रोजी पदभार स्वीकारला। त्यावेळी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या विभागात शिस्त आणण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती। आता प्रश्न असा आहे की एका बाजूला 29 अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करतायत, तर दुसऱ्या बाजूला अनेक जण म्हणतात कडक अधिकारी असेल तर विरोध होणारच। मग सत्य नेमकं काय? हे आरोप पुढील चौकशीत कितपत सिद्ध होतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं? ही कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ताणाची खरी समस्या आहे की कडक प्रशासनामुळे निर्माण झालेला विरोध? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा।